काय रे दादा, मतदान करून आलास वाटतं. हो, तू केलंस का? कुठं ते 2 तास लाईनमध्ये उभं राहतो. आपण मतदान केलं काय नाही केलं काय काही फरक पडत नाही. अगं फरक पडतो. मतदान नाही केलं तर विचार दाबला जातो. विचार, इथे रस्ते खराब, कधी पाणी येतंय तर कधी येत नाही. काय उपयोग मतदान करून? म्हणूनच मतदान महत्त्वाचं आहे, योग्य माणसासाठी आणि योग्य व्यक्तीसाठी. हो का? मग कोणाला केलं तू मतदान? ते सांगायचं नसतंय, ते गुपित असते. मी तुझी लाडकी बहीण आहे ना, मग मला नाही सांगणार? अगं त्याच माझ्या लाडक्या बहिणींसाठी मतदान केलं. शेतकरी बापासाठी मतदान केलंय, आजी आजोबांच्या आरोग्यासाठी मतदान केलं, गावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि देशाच्या विकासासाठी मतदान केलंय. असं कोणाला मतदान केलंस? भाजपाला, म्हणजे आपल्या सुरभिताईंना. भाजपाला? हो, भाजपाला. ज्यांनी माझ्या लाडक्या बहिणीला ववाने दिली त्यांना, आणि ज्यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाखो लोकांचे उपचार मोफत करून दिले त्यांना, आणि ज्यांनी माझ्या शेतकरी राजाला सन्मान निधी मिळवून दिला त्यांना. आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुरभिताई यांना. अगं कुठं निघाली? मतदान करायला आपल्या सुरभिताईंना. मतदान हा अधिकार नाही, ती आपल्या माणसांसाठीची जबाबदारी आहे. म्हणूनच विकास, आरोग्य, उज्ज्वल भविष्य आणि दूरदृष्टीला मतदान आपल्या हक्काच्या सुरभिताईला. भारतीय जनता पार्टीचे भुईंज गटातील उमेदवार श्री दिलीप ज्ञानोबा बाबर आणि पंचायत समिती वाईसाठी भुईंज गणातील उमेदवार डॉक्टर सुरभिताई मदन भोसले यांनाच कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. घडवूया बदल, फुलवूया कमळ. लक्षात ठेवा कमळ, विसरू नका कमळ.